मित्रांनो पहा, शेती करणं किती सोपं झालंय. पहा आपल्या इंजिनियर्सनी बनवलेला हा छोटा ट्रॅक्टर जो उसाच्या 3-4 फुटाच्या सरीमधून तो इझिली पास ऑन होतो आणि हा 4 फुटातली पूर्णपणे मशागत करू शकतो. हा छोटा ट्रॅक्टर आहे 3 फुटाचा आणि त्या पाठीमागचं यंत्र आहे 2.5 फुटाचं. आणि हा छोटा ट्रॅक्टर आपल्याला खूप प्रकारे मदत करू शकतो. कोणत्याही बागेत जावा, बाग ती शेवग्याची असो, बाग ती डाळिंबाची असो, बाग ती पेरूची असो, नाहीतर ऊस असो, यामधलं अंतर हे 4 फुटापेक्षा जास्तच असतं. आणि त्यामधली मशागत करणं फार सोपं झालंय. हा जो ट्रॅक्टर आहे हा पूर्णपणे रोटर करतो. याचा अर्थ असा आहे की ऊसातलं पूर्णपणे गवत काढून देतो, तुम्हाला माती भुसभुशीत करून देतो. आणि परत तो रिव्हर्स रोटर असल्यामुळे तो माती ऊसाच्या बुडालाही लागली जाते. तर माती लागणं याचा अर्थ असा आहे उत्तम प्रकारचं पोषण मूल्य तुमच्या पिकाला मिळतं आणि उत्तम प्रकारच्या पोषणामुळेच तुमचं पीक बहारदार तजेलदार दिसतं. असा हा छानसा रोटर आणि छानसे छोटं ट्रॅक्टर याची निर्मिती केलेली इंजिनियर्स लोकांना माझा प्रणाम आहे, माझा सलाम आहे. म्हणून नवीन पिढीनं शेतीकडे वळणं फार गरजेचं आहे. कारण शेतीची कामे आता यांत्रिकीकरणामुळे फार सोपी झालेली आहेत आणि निसर्गाच्या सानिध्यात राहून मिनिमम आठवड्यातले 2 दिवस तरी शेतीकडे येणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या जीवनाचा बॅलन्स आपण साधू शकतो. शारीरिक आरोग्य आणि उत्तम प्रकारचं अर्थार्जन नोकरीतून, या दोघांचा समतोल साधून आपण आपलं जीवन एक आनंदित जीवन बनवू शकतो. असाच काहीसा संदेश आहे या शेतकऱ्याकडून. थँक्यू.